श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी विपक्षाचे हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द अशी मॅच सध्या खेळली जाते। टॉस वाकुर्डे खुर्द संघाने जिंकला आणि सांगितलं आम्ही प्रथम करतो गोलंदाजी, समोरच्या संघाला सांगा या आणि प्रथम बॅटिंग करा। तर काळंबवाडी संघ बॅटिंगसाठी दाखल झाला। पहिल्या चेंडूवरती अगदी प्राप्त झाली 1 धाव। अगदी दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा, जागेवरून खेळण्याचा थोडासा प्रयत्न राहिला, चेंडू पडल्यानंतर थोडासा राईजही होताना पहिला गोलंदाजीसाठी स्वप्नीलला तुम्ही पाहता। ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती अगदी डॉट बॉल आला। अक्षय आणि रघुनाथ सध्या स्ट्रायकिंगला पण पाहिलं तर अगदी रघुनाथ आहेत सध्या। फुटून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी, अंपायर सांगतात अवे फ्रॉम दी बॉडी आहे मात्र जास्तच बाहेर आहे। सो व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून दिला गेला। एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। टीमची टोटल अगदी 2 वरती सध्या जाऊन पोहोचते। हाई चेंडू पडल्यानंतर जास्तच राईज होतोय, पडल्यानंतर थोडा 7 मध्ये आला। लेग अंपायर कडे पाहिलं, मेन अंपायरनं आमच्याकडे वळून व्हाईट बॉलचा इशारा दिला। हा चेंडू खेळण्यायोग्य नव्हता। 1 बाउन्सही आता दंडित केलं जातंय, कारण की चेंडू पडल्यानंतर घेतलेली हाईट, चेंडू पडल्यानंतर घेतलेली उसळी, चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने उडून गेलाय आणि यासाठीच 1 बाउन्स म्हणून आता दंडित केलाय। गुडलेन स्पॉट, हाही चेंडू पडल्यानंतर आणखीन राईज होतोय। सातत्याने येणारे व्हाईट बॉल, सातत्याने येणारे एक्स्ट्रा धावा, या कुठेतरी गोलंदाजी करणारी टीम वाकुर्डे खुर्द संघाला डोकेडोकी ठरू लागले। बॅटिंग करत असताना रघुनाथ अक्षय, मी म्हणेल रघुनाथ जागेवरतीच उभा आहे। पुढून खेळण्याचा प्रयत्न, शॉट आम जॅक केला, मिड विकेट रिजन आहे। खेळाडू डिप मधून चेंडू गॅदर करेल, एक सिंगल धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल। वेलकम, आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं सन्माननीय आदरणीय रामदादा यमगर साहेब यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर सावली सारखा एक त्यांचा सहकारी मित्र हा सातत्याने त्यांच्यासोबत उभा असतो। अर्थात त्याचं नाव संदीप दादा पाटील। लालू दादा, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम दादा। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथेही राहिला, जिथे लॉफ केला चेंडूला। 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। तब्बल 3 एक्स्ट्रा धावा आलेत या ओव्हरमध्ये, 3 वाईड आलेत। तदनंतर देखील ओव्हर चांगली टाकली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की संदीप दादा आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त 7च धावा दिलेत। मोठ्या फटक्यांसाठी थांबवलंय। राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन देखील आहे। ओहो हो, हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे। जेव्हा 3 वाईट टाकली तेव्हा असं वाटलं की या ओव्हरमध्ये 10-15 सहज येत आहेत आता, पण नाही, तसं काहीच नाही। जे वाटतं तसं होत नाही। यासाठीच गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवलाय, योग्य टप्प्यावरती चेंडू ठेवलाय। पुढे खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला बॅटीच्या टॉपला, डीप मिड विकेट रिजनला, अगदी चेंडू निघून जातोय सीमा पार, येईल अर्थातच क्रांतीभूमी चषक 2025चा एक दमदार षटकार। पुढे आला 2 पावलं 6 पावलं, चेंडू अगदी मागे फेकून दिला। ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 13 धावा। ओव्हर क्रमांक 1 या स्पर्धेसाठी असलेल्या सामनावीरच्या क्रिस्टल ट्रॉफी, पावसाळी रबर बॉल मध्ये क्रिस्टल ट्रॉफी आणि या स्पॉन्सर केलेत अर्थातच दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप, म्हणजे त्यांचा कॉलेजचा मित्र परिवार आहे, त्यांनी तो स्पॉन्सर केलेत या सामनावीरच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी। त्यांचा मी कौतुक करेल। पुढे खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू, कॅचचा कॉल दिलाय, मिड विकेट डीप मध्ये कॅच सुटली आहे, फक्त सुटली नाहीये भाऊ, हा चेंडू निघून गेला सीमा पार। अंपायर पाहणी करतायत,
शहानिशा करतायत, कारण की हा चेंडू हाताला लागला पण बऱ्याच जणांच्या मनाला चटका बसला भाऊ. निघून गेला सीमा पार, कॅच ड्रॉप झाली, डोक्यावरती हात ठेवला अक्षरशः त्या खेळाडूनं. वाकुर्डे टीम 12वा खेळाडू आहे का? आहे. साहिल गोलंदाजीसाठी. पहिला चेंडूवरती बरंच काही घडलंय. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला याआधी एक कॅच ड्रॉप झाली, आता नाही, आता नाही, यावेळी पकडली कॅच. विकेटचं होईल पतन, बॅटर होईल आउट. साहिलच्या खात्यामध्ये विकेट राहिली आहे आणि बॅटिंग करत असताना फलंदाज रघुनाथ जाईल माघारी, कॅच आउट. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. ज्या गोलंदाजानं पहिली मेडन ओव्हर टाकली आणि एक विकेटही नावावरती राहिली, प्रकाश नांगरे, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. प्रकाश दादा, विनंती करेल आपण या मॅन ऑफ द मॅच किताब आपण स्वीकारायचा. काय ओव्हर राहिले प्रकाश दादाची. तुम्ही पहिली मॅच खेळता, पहिल्या मॅच मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी तुमच्याकडे येता आणि पहिल्यांदा गोलंदाजी आल्यानंतर तुम्ही मेडन ओव्हरही टाकता. आणखीन काय हवंय? प्रकाश नांगरे ओव्हर क्रमांक त्यांची ती जी महत्वाची होती तिथे मेडन ओव्हर आणि एक विकेट त्यांच्या नावावरती राहिली आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील त्यांनी घेतला. सन्मानित करूयात मॅन ऑफ द मॅच किताब देऊन. आमच्या मान्यवरांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब प्रकाश नांगरे, ज्यांनी पहिली मेडन ओव्हर आपल्या नावावरती करून घेतली, एक विकेटही तिथे त्यांनी आपल्या नावावरती केली आणि पहिल्या मॅचची सुरुवात त्यांनी दमदार केली आणि मॅन ऑफ द मॅचची क्रिस्टल ट्रॉफी त्यांच्या अगदी हातामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलो. साहिलची गोलंदाजीवरती सध्या आपलं लक्ष आहे, जिथे 3 चेंडूचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या फक्त 20 वरती जाऊन पोहोचली. डावखोऱ्या त्याचा बॅटर त्याचा अक्षय मात्र या मॅच मध्ये स्वतःच्या जीवाचं रान करतोय धावा करण्यासाठी आणि अशा पद्धतीने धावा चोराव्या लागतात की काय. आपली पहा, जोश पहा, उत्साह पहा, लेग अंपायर वरती दबाव टाकला जातोय. अंपायर बोलतो रुको जरा, कोर्टामध्ये टाकतो. अर्थातच इंडिया क्रिक लाईव्हच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकलाय. आता डिसिजन तिकडे पेंडिंग आहे. दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र, पंचांवरती आउट आहे. अंपायरने सांगितलं हो चेक करूया, दूध का दूध, दूध का दूध आणि पाणी का पाणी इंडिया क्रिक लाईव्ह वरती करूयात, कारण की आमचे कॅमेरामॅन आहेत निरंजन आणि आर्यन पाटील. दोघांची नजर क्लास आहे. दोघांनी बाबा किती थर्ड अंपायर आहेत बघा, 1 2 3 4 सगळे थर्ड अंपायर आहेत. डिसिजन पेंडिंग, धगधग आहे सध्या. अंपायर आहेत ना तिकडे? येस आहेत. आजचे अंपायर शशांक बर्वे सर ॲज अ थर्ड अंपायर आहेत. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाते, ते आमच्याकडे पाहतील, इशारा ते कळवतील. इट्स ओ यूची आउट, बैटर गॉन. लालच बुरी बात है, बुरी बात है, लालच बुरी भला है. लालच करके किसका हुआ भला. याच 2 धावा घ्यायचा जो प्रयत्न होता तो अपुरा राहिला. एक बॅटर आउट होईल, रनआउटच्या सुरुवातीमध्ये एकच धाव भेटेल. अक्षयला जावं लागेल. कारण की अक्षय असता तर 50 धावा आल्या असत्या भाऊ. रुकना भी जरुरी है. अक्षय आउट म्हणजे संघाला एक मोठा धक्का. विजय नवीन बॅटर दाखल झालाय. एक मोठा धक्का या संघाला भेटला. अक्षय आउट. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी स्थिर राहिली आहे, जी 21 वरती आहे. 4 चेंडू आता झाले, 2 बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. साहिलची गोलंदाजी. एक धावखुऱ्या हाताचा अक्षय गेला, विजय आला. चेंडू गुडलाईन स्पॉट पडल्यानंतर थोडासा राईज झाला, कट करून गेलाय. विकेट किपर अगदी आपण पाहिलं तर स्वप्नीलच्या हातामध्ये. स्वप्नीलची विकेट किपिंग चांगली राहिली आहे. ज्येष्ठांच्या मागे त्याचं काम चांगलं राहिलंय, कार्य चांगलं राहिलंय.
आणि क्लोज येतो फलंदाजाला पुढे जाण्यासाठी कोणताही पर्याय देत नाहीयेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, साईल स्वतःहून जाईल, एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. इकडे 2च धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल. 23 या धावसंख्येवरती सध्या धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचेल. 23 2 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करताना श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबाडी संघ 23 धावा. संपूर्ण मित्र परिवार आज या स्पर्धेसाठी देखील निघालेला. तेवीस धावसंख्या या स्कोर कार्ड वरती सजली आहे सध्या. अविनाश दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओव्हर क्रमांक 3 अविनाश. धावा आल्या नाहीयेत बॅटिंग करणारी टीम काळंबाडी या टीम साठी. नो बॉल, अंपायर कॉल. अगदी चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बरोबर खेळपट्टीच्या अगदी बाहेरून जातोय. येणाऱ्या चेंडूवरती हात खोलण्याची मुभा असेल म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. सुरेश सध्या स्ट्रायकिंग वरती, विजय नॉन स्ट्रायकिंग एंडला. हे दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. बॅकफुटला जाऊन फ्री हिटचा चेंडू खेळत असताना बॅकवर्ड पॉइंटला हलक्या हाताने लेट कट केलाय. खेळाडू आहे डीप थर्ड मॅन मधून, अगदी तो चेंडू शोधतोय. तोपर्यंत धावा गोळा केल्या जातात. हात वर करून काही भेटत नाहीये. धावा तर 4 भेटतील आणि या 4च धावा आता तुम्ही धावू शकता. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे. आणि या 4 धावा अगदी घेतल्यात. आता शोधा निवांत चेंडू आणि आता भेटलाय तो. या 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. त्या धावा महत्वाच्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही येऊ देत. या स्पर्धेचा आनंद संपूर्ण प्रेक्षक आमचे इंडिया क्रिक लाईव्हच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना विनंती करेल तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा. फुलटॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड. दीपेश टाकावर रिझनला खेळाडू वेगाने धावतोय. खाली बसलाय, स्टॉप केला. 1 धाव, सिंगल. दुसरीचाही प्रयत्न होईल. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आहोत. 2 धावा या धावून घेत असताना 2 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या आता 30 वरती जाऊन पोहोचले. 30 धावसंख्या, 30 ऑन अ स्कोर कार्ड. हा चेंडू जागेहून खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्वतःला सावरलं, थोडासा आतमध्ये शरीर घेतलं, ती नाजूकता दाखवली आणि अगदी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. आत्ताच्या या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, नाना मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. नाना बाईसच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. काही सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण घेणार आहोत. अतिथी देव भव. मात्र सध्या मॅच कडे जाऊया जिथे संघाची धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, फाईनला जाईल. अगदी फाईन मध्ये चेंडू, येतील 4 धावा आणि डीप फाईन मध्ये अगदी या 4 धावा प्राप्त करत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा आकार येईल, थोडासा उकार येईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल अगदी 37 या धावसंख्येवरती. 37 इज अ नॉट अ बॅड स्कोर. समाधानकारक धावसंख्या, कारण की सुरेशला खेळावं लागेल. ऍज अ कॅप्टनला कॅप्टनशिप दाखवावी लागेल. ती बोलतो कप्तानी खेळी. लीडर नेहमी पुढे असतो, कॅप्टन नेहमी फ्रंटला येतो आणि जेव्हा संघावरती संकट येतं तेव्हा प्रत्येक जण कॅप्टनकडे बघतो. कॅप्टनने ती कॅप्टनवाली पारी खेळली. आज ती जबाबदारी घेतली खांद्यावरती. मजबूत आहेत कॅप्टनचे खांदे आज थोडेसे. सुरेशच्या बाबतीत आपण चर्चा करू. 2 चौकार आलेत. 37 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. स्वप्नील विकेटकीपर नुकताच धावत आलाय. अविनाश सोबत काहीतरी चर्चा त्याने केली, कानमंत्र दिलाय की अविनाशच्या ओव्हरमध्ये आलेले 2 चौकार
थोडे महाग पडतायत. जागेवून घेण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट खेळाडू आहे त्याच्या कदाचित नजरेसमोर जाईल का नाही, अडवलाय. दोघे आहेत खेळाडू. स्टॉप केला चेंडू, गती कमी झाली आउटफील्डला थोडीशी. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. एक नो आलेत, एक वाईड आलेत, यामुळे एक चेंडू आता बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, थोडासा बुंधा चेंडू, वाईडी शॉर्कर ज्याला म्हटलं जातं, तोच टाकण्याचा प्रयत्न राहिला शेवटच्या चेंडूवरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या कॅप्टन मी कॉल करतोय, तुम्ही आत्ताच येऊन थांबा. जे हनुमान स्पोर्ट्स करमाळे संघ कॅप्टन या टॉस साठी आणि दोस्ती 11 उपवळे कदमवाडी टीम कॅप्टन या टॉस साठी. आपण दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होणार आहे, लक्षात घ्या. जे हनुमान स्पोर्ट्स करमाळे, दोस्ती 11 उपवळे कदमवाडी टीम कॅप्टन आपण दोघांनी या. ओव्हर क्रमांक 3 च्या अखेरीस संघाची धावसंख्या 39 धावा. स्वप्नीलनं अनिकेतच्या खांद्यावरती हात ठेवलाय, म्हणजे अनिकेतलाच गोलंदाजीसाठी बाहेर काढले. होय, गोलंदाजीला बाहेर काढत असताना अनिकेतला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात या स्वप्नीलनं. खूप छान आयोजन, खूप छान नियोजन पाहता. क्रांतिभूमी टीमचं, क्रांतिभूमी भिळाशी संघाचं कौतुक करेल मी. नीट नेटकं आयोजन. क्रिस्टल ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी या ट्रॉफी सजवल्या. सकाळी सगळ्यात पहिल्या व्यासपीठावरती ट्रॉफ्या सजवल्या गेल्या, त्याच्यामुळे व्यासपीठाला शोभा आली. आयोजनाचा अनुभव या संपूर्ण क्रांतिभूमी भिळाशी संघाच्या पाठीशी आहे. ओहो, फुल टॉस चेंडू, यावे लेग अंपायर, मेन अंपायर, नो बॉलचा इशारा. की या नो बॉल वरती त्या धावा हव्यात त्या भेटल्या नाहीयेत, जास्त काही भेटलं नाहीये. नो बॉल +1 म्हणजे 2च भेटल्यात. इट्स अ थ्रो बॉल. अंपायर सांगतायत झाली साफसफाई चालू, थ्रो बॉल आहे. आता गोलंदाज नाही गोलंदाजी टाकू शकत, आता पॅनल्टी पण भेटेल कदाचित. संतोष दादा, थ्रो बॉलची पॅनल्टी आहे 2, नो बॉलची पॅनल्टी आहे, नो बॉल आहे 1 धाव आणि गणेश आला. टीम संकटामध्ये असताना प्रयत्न, प्रीतचा चेंडू होता, खेळला नाहीये. कॅप्टन थोडा शांत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता, तोही थांबलाय. प्रीतच्या चेंडूवरती धावा आल्या नाहीयेत. 5 चेंडू अजूनही बाकी आहे. टीमची टोटल 40, 43 वरती जाऊन पोहोचले. 43. खेळाडू टेन्शन मध्ये. मगाशी संदीप दादा मी बोललो ना, साफ सफाई चालू ना, कारण की आताच्या धावा पॅनल्टीच्या 2, नोची 1 धावून घेतलेल्या 2, 5 भाऊ. पहिल्या बॉलला 4 भेटलेत, आताच्या बॉलला 5. दिवाळी यायची आहे, ऑफर आता चालू झाली आहे. याच्यापेक्षा जबरदस्त ऑफर त्या डिमांड बरोबर नाहीये. ही ऑफर, याला बोलतात ऑफर. 0 चेंडू मध्ये 9 धावा. 1 बॉल मध्ये 9 धावा दिलेत. टीमची टोटल 48 वरती जाऊन पोहोचली आहे. 48.
करणला बाहेर काढलंय. ऍक्च्युली छोटा ड्रिंक ब्रेक यासाठी झालाय कारण की त्या 4-4 धावा धावून घेतलेत, 5-5 3-3 धावा धावून घेतलेत. कॅप्टन दमलाय, दमवलंय, पण धावा एक्स्ट्रा भेटलेत. आप बॉलर कहां से ढूंढ के लाएगा भाई व्हाइट बॉल. आता गोलंदाज कुठे शोधायचा. फ्री हिट कंटिन्यू. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न आहे राहिला. इथेही एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. आणखीन एक व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. बॅटिंग करते टीम श्री काळमादेवी स्पोर्ट्स काळमवाडी टीमच्या 50 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. फुलटॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये. पहिला चेंडू चांगला पडलाय, तोही फुलटॉस. तिसऱ्या धावचा प्रयत्नही होतोय पूर्ण, तिथेही फेकलाय. हे गुरु, हे प्रभू, या मॅच मध्ये नक्की चाललंय काय. भाई नजर बदलो, नजारा बदल जाएगा. कष्टी बदलने की जरूरत नहीं, थ्रो करायची जरूरत नव्हती. 54 धावा. जिथे वाटलं 40 होतील, 34 होतील, तिथे 54 वरती टीम जाऊन पोहोचले. कॅप्टन टॉस साठी तयार राहा करमाळे संघ आणि कदमवाडी टीम. आणखीन एक येईल का वाईड. यावेळी देखील आपण पाहिलं तर वाईट +1. आज नक्की काय चालू आहे, कारण की ज्या पद्धतीने ओव्हर क्रमांक 4 संपवण्यासाठी एवढा वेळ लावला, त्याच्यामध्ये मी म्हणेल की 15-1 धावा ऑलरेडी दिल्या गेल्यात. जे खांदे झुकलेत ते सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीने चेस करतील. लॉफ करण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॅट्समन अगदी रडामध्ये निघून जातोय सीमा पार. येईल दमदार क्रांतिभूमी चषक 2025 चा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. विजयच्या बॅट मधून आलेला हा दमदार फटका होता, मॅक्सिमम होता, क्लास 1 होता. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गाडी रमपंपो 61.
त्याच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला. कोणतीही धाव घेण्याचे संकेत फलंदाजांनी दिले नाही, कारण या अगोदर नो बॉल टाकला होता, तो बीमरचा होता. म्हणजे असे काही नकारात्मक बॉल आले, मोठे फटके आले तर निश्चित हे समीकरण सोपं होऊ शकतं बॅटिंग टीमला. वाकुर्डे खुर्द या टीमसाठी बॉलर पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाजी मार्कवरतून. खोलवर टप्प्याचा बॉल, खेळाडू जातील का एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आशा पल्लवीत ठेवणारा चौकार. धावसंख्या 13 वरती भरारी घेते. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. जर तुम्हाला जीवनामध्ये यश मिळवायचं आहे ना, बऱ्याचशा अडचणी येतील. या अडचणीतून तुम्हाला मार्ग काढावा लागेल, मार्ग शोधावा लागेल. स्वतःचे मार्ग हे स्वतःला तयार करावे लागतील, जे विजयाच्या दिशेने जातील. बॉलर पुन्हा तयार. गोलंदाजी मार्ग वरतून गोरख. आडव्या बॅटचा वार. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6. षटकार आलाय. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा षटकार फलंदाज स्वप्नील यांच्या बॅटमधून आलेला आहे. आणि आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. गिअर बदललाय बॅटिंग करताना. विजयाचा घाट जर तुम्हाला पार करायचा आहे ना, तर गिअर बदलावा लागतो. आणि मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलने तेच केलंय. आई बॉल समोरच्या बाजूला. तडक फडक बेधडक फटका आहे स्वप्नीलचा कडक. बॉल सीमारेषेच्या पार. धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील 6. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. जंग हत्यारों को लगता है, इरादों को नहीं. आणि या बॉलच्याही पाठीमागे इरादे मजबूत ठेवले. गिअर बदललाय बॅटिंग करताना. आणि धावसंख्या आता भरारी घेतेय. 25 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. स्वप्नील एक मोठ काढलाय. क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉलने सीमारेषा चिरलीये. तलवारीच्या धारेने हाई बॉल सीमा पार फरार. रन्स मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 4. काय फलंदाजी केलीये. विजय सारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत फलंदाज स्वप्नील. धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा. या ओव्हर मध्ये गोरख यांनी तब्बल 23 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. आणि षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्वप्नील तयार. बॉल आला, त्या बॉलला बॅटचा चेहरा दाखवला. आणि बॅटिंग करताना स्वप्नील यांनी हे संकेत दिले की इथून पुढे मिस स्ट्राईक करणार आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेतलेली आहे. आता षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. आता इथून पुढे 6 बॉल 36 ची गरज आहे. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल. म्हणजे 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील. आणि आता हा रेकॉर्ड क्रांतीभूमी 82 च्या स्पर्धेमध्ये होईल का, क्रांतीभूमी चषक 2025 मध्ये होईल का, हे पाहावं लागेल. 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. 36 धावा. मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी, तू आज कुछ कर तो सही. आणि आज स्वप्नीलला याही षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. एक पाय पुढे काढलाय. बॉल कव्हर्सला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजी मार्गवरती अक्षय आलेले आहेत. आता बनवायचे आहेत 32. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. म्हणजे निश्चित एखाद दुसऱ्या खराब बॉलची वाट बॅटिंग करताना वाकुर्डे खुर्द हा संघ निश्चित पाहिल. परंतु काळमवाडी ही चूक करेल का मैदानाच्या आतमध्ये, कारण आता 5 बॉल 32 ची गरज आहे. क्रिकेट असं म्हणतात ना, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे 5 बॉल 32 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांनी चांगला खेळ केलाय. एक पाय बाहेर काढला. पंचाने सांगितलं की वाईट. आता 5 बॉल 31 ची गरज आहे. थोडंसं प्रेशर गोलंदाजांवरती असणार आहे, परंतु आता या प्रेशर मधून त्यांनाही मार्ग काढावा लागेल. अक्षय पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळलाय फटका. फ्लॅट स्पर्श हाताला करून बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे 6 षटकार आलाय. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है, बल्कि उसी खेल में मजा है
दोस्तों जिसमें हार की रिक्स है त्याच खेळामध्ये मजा आहे, ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आता इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत 25. येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर 4. बिरकवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. आता गोलंदाज अक्षयने मोकळा श्वास घेतला असेल. आता 3 बॉल 25 ची गरज, परंतु स्वप्नीलने खेळ झुंजार केला. प्रत्युत्तर त्यांनी चांगल्या प्रकारे दिलं. म्हणजे बॅटिंग मध्ये जो खेळ केला होता फलंदाज रघुनाथ, सुरेश आणि त्यानंतर विजय आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला आलेले फलंदाज अक्षय, या खेळाचं प्रत्युत्तर जर कुणी दिलं ना तर ते नाव आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज स्वप्नील. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 41 धावा 41 आणि जवळजवळ हा सामना आता कंट्रोल केलेला आहे. श्री काळंबादेवी स्पोर्ट्स काळंबवाडी या टीमने हाय बॉल सीमारेषा पलीकडे चाललेला आहे. धावसंख्येतला अंतर कमी करणारा हा स्ट्रोक चौकार आलाय फलंदाज स्वप्नील यांच्या बॅटमधून. निश्चित सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर आक्रमण जास्तीचं चांगलं झालं असतं तर निश्चित हा सामना टीम वाकुर्डे खुर्दला जिंकता आला असा, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. परंतु जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या टीमने फाईटही चांगली दिली आणि खास करून स्वप्नीलने खेळ चांगला केला. आपल्याही संघर्षाला सलाम आहे. तर एका त्यांचं अभिनंदन आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे आणि दोस्ती 11